नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बरोबर 5 वर्षांपूर्वी चीनमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला. जगभरात 70 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV विषाणूचा कहर सुरू झालाय. चीनमधून आधी कोरोना आणि आता नवा ह्यूमन मेटान्युमो व्हायरस म्हणजेच HMPV या विषाणूमुळे भारत सतर्क झालेला आहे. आपल्याकडे HMPV व्हायरसचे 3 रुग्ण सापडलेत आणि त्यांना कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये. आता या HMPV व्हायरसचा धोका किती आहे, किती अलर्ट आपण राहिलं पाहिजे, या संदर्भात माहिती देण्यासाठी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. थेट अमेरिकेहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर रवी गोडसे. गोडसे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. नमस्कार. गोडसे सर, ज्या वेळेला HMPV व्हायरस हा भारतामध्ये आलेला आहे, ही बातमी येताच मनामध्ये धडकी भरली की आता हे काय, म्हणजे हा व्हायरस जो आहे तो कोरोनासारखा तर नाही ना, हा प्रश्न पहिल्यांदा मनामध्ये आला. HMPV व्हायरस म्हणजे नेमकं काय? हा ह्यूमन मेटान्युमो व्हायरस आहे आणि हा तसा मामूली रेस्पिरेटरी व्हायरस आहे. मामूली म्हटलं की लोक घाबरतात. कोविडच्या वेळेला पण आधी लोक मामूली म्हणत होते, ह्यूमन टू ह्यूमन होणार नाही म्हणत होते. मग अचानक पॅन्डेमिक आला, सगळा कहर माजला. ह्याच्यात असं काही होणार नाही. हा नुसताच मामूली नाहीये, तर हा 60 सालापासून आहे. 2001 साली आम्ही त्याचं नामकरण पण केलं होतं. अच्छा. तर कोविड कसा नवीन होता ना, नॉवेल व्हायरस होता, त्याच्यामुळे अख्खा जगात त्याची कुठेच इम्युनिटी नव्हती. ह्याची ह्यूमन मेटान्युमो व्हायरसची हर्ड इम्युनिटी सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट अख्ख्या जगामध्ये ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे त्याचं पॅन्डेमिक नाही होणार. आणि याची गंमत काय असते, या ह्यूमन मेटान्युमो व्हायरसची इम्युनिटी थोडी कमी होते. त्याच्यामुळे तुम्हाला ते इन्फेक्शन परत होऊ शकतं, पण सिरियस डिसीज होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला याचं पॅन्डेमिक एक तर नक्की होणार नाही. आणि दुसरी 2 महत्वाच्या गोष्टी काय आहेत माहितीये का, की पॅन्डेमिक कसं होतं, जेव्हा ते लोक एकमेकांना पसरवतात ना. आता आपण या केसेस बघतोय त्या सगळ्या लहान मुलांच्या आहेत ना, भारतातल्या सुद्धा, चीन मधल्या सुद्धा. असं असू शकेल का की मोठ्यांना तो होतोय पण त्यांना लक्षणं नाहीये आणि ते छोट्यांना देत आहेत? असू शकेल. एसिम्प्टोमॅटिक ट्रान्समिशन, पण ही रेअर आहे ह्यूमन मेटान्युमो व्हायरस करता. हा जर का फक्त मुलांमध्येच होत असाल तर 1 वर्षाची बाळ दुसऱ्या 1 वर्षाच्या बाळाला कसं देणार आहेत इन्फेक्शन? त्यांच्या आईबाबांच्या थ्रू द्यायला लागेलच ना. आणि आईबाबांना मध्ये होत नसेल तर ती शृंखला तोडली जाईल. म्हणून याचं पॅन्डेमिक होणार नाही. आणि लोक आता का घाबरले की सोशल मीडियावर त्यांनी सगळे पिक्चर्स पाहिले की चीनमध्ये सगळे लोक मास्क लावून फिरतायत. त्याच्यामुळे लोक टरकले, अरे बापरे, असं घामाघूम झाले. अहो, पण चीनमध्ये लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. म्हणजे त्यांनी असं पुण्याचा एक शॉट घेतला आणि दाखवले 10 लोक आहेत ते नम्र नाही आहेत. आणि चीनी लोक विचार करतात की हे लोक नम्र का नाही आहेत. अरे, पुण्याचे लोक तसे नेहमीच तसे असतात. त्याच्यामुळे चीनमध्ये लोक नेहमीच मास्क घालतात पोल्युशन साठी वाच. आणि दुसरी गोष्ट आहे की हा जर का मामूली व्हायरस आहे, आम्ही म्हणतोय एवढ्या छाती टोकपणे हा मामूली आहे, मामूली आहे, मामूली आहे, तर मग चीनमध्ये लोक आजारी का पडतायत हा पण प्रश्न आहे ना. चीनमध्ये लोक आजारी पडतायत कारण चीनने 0 कोविड केला होता ना. चीनचा 3 वर्ष लॉकडाऊन चालला होता. त्याच्यामुळे मार्च 2020 पासून चीनची जी मुलं आहेत ती दुसऱ्या मुलांना भेटलीच नव्हती. 3 वर्ष बाहेर खेळली नव्हती, माती खाल्ली नव्हती, रस्त्यात गेली नव्हती. त्याच्यामुळे त्यांना काही इम्युनिटी डेव्हलप व्हायला संधीच नाही मिळाली. त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी अगदी कमकुवत आहे. त्याच्यामुळे त्यांना अशी इन्फेक्शन होत राहणार 2027-2028 पर्यंत. न्यूझीलंडमध्ये पण असं चालू होईल बघा, जून मध्ये, नक्की सांगतो. आणि सिंगापूरमध्ये होऊ शकेल. बाकी जगात कुठे होणार नाही कारण तिथे लॉकडाऊन एवढा स्ट्रिक्ट नव्हता. म्हणून हे चीनमध्ये या केसेस आता आहेत. त्याच्याकरता आपल्याला घाबरायचं काही कारण नाहीये. आणि गोडसे सर, एक प्रश्न या ठिकाणी, तुम्ही म्हणताय की हा मामूली आहे, पण ज्या वेळेला चीनमध्ये HMPV व्हायरस आणि आपल्याकडे म्हणजे गुजरातमध्ये एका 2 महिन्याच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण, बंगळुरूमध्ये एका 8 महिन्याच्या बाळाला आणि एका व्यक्तीला या HMPV व्हायरसची लागण, 3 रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहेत. सगळं सांगितलं जातंय की आपल्याकडे घाबरण्याची कारण नाही. मात्र या तिघांची कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री तर नाहीये. मग चीनमध्ये असलेला HMPV व्हायरस आणि भारतामध्ये 3 रुग्ण आढळलं, म्हणजे कसं शक्य असा प्रश्न पडतो. आरामात सांगतो, दोन्ही गोष्टींची उत्तरं देतो. पहिली गोष्ट म्हणजे हा चीनमधून भारतात येईल असं म्हणणं चुकीचं आहे. हा जगामध्ये ऑलरेडी आहे, हा भारतामध्ये ऑलरेडी आहे गेली 60 वर्ष. नक्की सांगतो. आपण शोधला नसेल पण रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस केलं. अमेरिकेने काय केलं,
2013 साली ही सगळी जी मुलं येतात त्यांची एक स्टडी केली आणि त्यांच्या असं आढळलं की हॉस्पिटल म्हणजे मोठी स्टडी केली 10,000 लोकांची. हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक होते ते होते 3,490 आणि त्यांनी रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस केलं तर त्याच्यापैकी 222 जणांना ह्युमन मेटानिमो व्हायरस होता. इमर्जन्सी रूम मध्ये जाणारे लोक होते 3,001 आणि त्याच्यामध्ये 200 लोकांना त्यांना ह्युमन मेटानिमो व्हायरस मिळाला आणि त्यांच्या आउट पेशंट क्लिनिक मध्ये जाणार लोक होते 3,257 रुग्ण. त्यांच्यामध्ये त्यांना 252 रुग्ण ह्युमन मेटानिमो व्हायरसचे मिळाले. म्हणजे 6% रुग्ण हे ह्युमन मेटानिमो व्हायरसचे होते. 2017 साली त्यांनी अजून एक स्टडी केली आणि सगळ्या व्हायरसचे अनालिसिस करून 687 हॉस्पिटलाइज केसेस ट्रॅक केल्या आणि त्यातल्या 289 जणांमध्ये त्यांना व्हायरस मिळाला आणि त्या 289 पैकी 20% हा ह्युमन मेटानिमो व्हायरस होता. म्हणजे तुम्ही जगातलं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन बघितलं त्याच्यामध्ये 5 ते 6% ह्युमन मेटानिमो व्हायरसच असतात. तर भारतामधले सुद्धा तुमच्या आजूबाजूला जर का 100 लोक खोकत असतील तर त्यातल्या 5 ते 6 जणांना ह्युमन मेटानिमस व्हायरस आहे. तुम्ही आता शोधताय म्हणून तो सापडतोय, नाही शोधला तर नाही सापडणार. त्याच्यामुळे तो आल्यावर असं घाबरून नाही जायचं की बाबा अरे हा कुठून आला, चीन मध्ये तो इथेच होता पहिल्यापासून. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की मग आता घाबरायचं नाही का की चीन मध्ये असं झालंय, आपल्याकडे कसं झालंय. तुम्ही एखादी गोष्ट भीतीदायक असते, त्या भीतीदायक ती गोष्ट भीतीदायकच असते, पण तुम्ही कोण आहात ते पण महत्वाचं आहे ना. म्हणजे आता समजा ही ह्युमन मेटानिमो व्हायरस समजा आहे गब्बर सिंग आणि चीन मधले लोक आहेत ते अहमद मिया, ते घोड्यावरून जाणारे दुडूक त्यांच्याकडे इम्युनिटी नाही, ते घाबरले. इंडियातल्या लोकांना इम्युनिटी आहे, त्यामुळे आपण जय आणि वीरू आहोत. आपण पाण्याच्या टाकीवर चढून उभे आहोत. तो गब्बर आला तर त्याला गोळी मारून उडवून आपण पुढच्या गुंडाचा शोधू. त्याच्यामुळे भारताची इम्युनिटी सक्षम आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये हा धोका होणार नाही. आणि मुलांना जरी झाला 1 वर्षाच्या खालच्या, आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती की ज्या मुलांना झाला त्यांना असं काही नव्हतं की त्यांना दुसरे आजार होते वगैरे. हेल्दी मुलांना पण होऊ शकत होता, पण जी सिरियसली मुलं आजारी झाली त्या मुलांना असे काहीतरी अंडरलाईन डिसीज होते. पण आता तुम्ही विचार करा, पेरेंट असाल आणि ज्यांना 1 वर्षाच्या खालचं मूल असेल त्यांना काळजी वाटणारच ना. बरोबर, की याचं काय व्हॅक्सिन नाहीये, याचं काय औषध नाहीये. मग तुम्ही म्हणाल हे काय डॉक्टरची कॉन्स्पिरसी आहे की काय, औषधही नाही व्हॅक्सिनही नाही, मग तुम्ही बोंबलायला टेस्ट कशाला करताय. बरोबर आहे की नाही. हा प्रश्न सुद्धा, हा टेस्ट आम्ही एवढ्या करताच करतो की काय आहे ते पण माहिती पाहिजे ना. कधी कधी काय नाहीये ते कळलं. म्हणजे समजा एखाद्याचा ह्युमन मेटानिमो व्हायरस पॉझिटिव्ह आला, याचा अर्थ सिरियस निमोनिया नाहीये, दुसरा कुठला बॅक्टेरियाचा. आता कधी कधी गोंधळ होतो, हा ह्युमन मेटानिमो व्हायरस भुरटा चोर आहे, तो तुमच्या घराचं दार उघडतो आणि त्या उघडलेल्या दारातून दुसरा कुठला तरी बॅक्टेरिया घुसतो. त्याच्यामुळे डबल इन्फेक्शन पण होऊ शकतं. पण जनरली याची सध्या काही ट्रीटमेंट नाहीये, सगळं सिम्प्टोमॅटिक होतं. पण ह्याचं पॅन्डेमिक वगैरे होणार नाही. आणि असं काही झालं समजा, लोकांना भीती काय वाटते ना, कोविड मध्ये पण सुरू असं सगळं लाईटली घेतलं होतं आणि मला मधनं मेसेजेस पण येत होते @डॉक्टर गोडसे रविवर, तुम्ही म्हणालात अरे काय सिरियसली घेऊ नका, सिरियसली घेऊ नका. पण मी तुम्हाला म्हणतो, आपण हे सिरियसली घेतलं असतं तर काही फरक पडला असता का कोविडमुळे. म्हणजे ओमिक्रॉन एकदा आल्यानंतर त्याला थांबवणं शक्यच नव्हतं ना, एवढ्या जो वेगाने पसरतो त्याला. त्याच्यामुळे तसं आपल्या हातात जास्ती काही नसतं. तो मामुली असेल तर तो मामुलीच असेल. मग आता या व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत, कसं ओळखावं मुळात, आणि जर समजा सर्दी खोकला ही जर लक्षणं असतील तर काय काळजी घ्यावी, आणि मुळात हा व्हायरस डिटेक्ट झाल्यानंतर पहिलं काय पाऊल उचललं पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे. मी असं तुम्हाला थोडा खळबळजनक सल्ला देणार आहे. पहिलं, आणि मी लहान मुलांचा डॉक्टर नाही आहे, मी मोठ्या माणसांचा आहे, पण तरी मी ह्युमन मेटानिमो व्हायरसचे पण पेशंट पाहिलेत. माझे सगळे पेशंट टकाटक बरे झालेत. माझे स्वतःचे पेशंट आहेत मागच्या वर्षीचे. तर फ्लू, इन्फ्लुएन्झा ए किंवा बी, पॅरा इन्फ्लुएन्झा, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, ॲडिनो व्हायरस, ह्युमन मेटानिमो व्हायरस, कोविडचे सगळे प्रकार, या सगळ्यांमध्ये लक्षणं सेम आहेत.
लक्षणांवरून तुम्ही नाही यांच्यात भेदभाव करू शकत. हम्म, क्लिनिकल एक्झाम सेम आहे, हम्म, त्याच्यात नाही भेदभाव करू शकत. एक्सरे सेम आहे, नाही भेदभाव करू शकत. व्हायरल टेस्टिंग केलं तर भेदभाव होऊ शकतो. हम्म, आता माझा एक खळबळजनक सल्ला आहे का, पिडियाट्रिशियन नाहीये तरी, हम्म, तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये जाण्या एवढे सिरियस असाल हम्म, असं वाटतंय आईबाबांना, तर हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तिथे त्यांना व्हायरल टेस्टिंग करू दे, हम्म, हा ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे का बघायला. पण घरी तुम्ही असणार असाल आणि मूल बरं होतंय तर पिडियाट्रिशियनशी बोला तुमच्या. माझा तो सल्ला नाहीये वैद्यकीय, पण मी तर माझ्या मुलांचं असं टेस्टिंग करणार नाही, कारण ते मूल सिरियस होऊन हॉस्पिटलला जाणार नाही असं वाटतंय, तर टेस्टिंग करून उगाच माहिती कशाला करून घ्यायचं. म्हणजे आपण बघाशी बोललो ना, त्या अहमद मिया चाललाय घोड्यावरून, तर त्याला माहितीच नाही त्याला कोण मारतंय. तू म्हणतो कोण आहे रे, कोण आहे मारतोय मला, म्हणे गब्बर. तो मी आता वाचणार का, तुला नाही वाचणार नाही तू, पण तुला माहिती आहे गब्बर मारते, मग काय उपयोग आहे. जर का एखादा मुलगा पकडलाच जाणार नसेल, सिरियसली इलच होणार नसेल, तर त्याला कशाला घरच्या घरी बसून माहिती करून घ्यायचंय की मला ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे, काय फरक पडणार आहे त्याने. आता मी म्हणतोय तसं 6% लोकांना होतच होता तो, आणि आपल्याला माहितीच नव्हतं. ते म्हणतात ना कधी कधी अज्ञानात सुख असतं. 6% लोकांना होतच होता तो. तर पहिलं पाऊल काय उचलायचं, काहीच नाही उचलायचं. आणि तुम्ही म्हणाल काळजी काय घ्यायची, तर काळजी काय घ्यायची, तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच सांगून टाकतो काय काळजी घ्यायची. चीनमध्ये का सिरियस डिसीज येतोय असं वाटतंय आपल्याला, त्या मुलांची इम्युनिटी नाहीये म्हणून. इम्युनिटी का नाहीये, कारण त्यांनी अति काळजी घेतली म्हणून, राईट. कधी कधी अति काळजी सुद्धा वाईट ना. अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा महाराज प्रतापगडावरच बसून राहिले असते काळजी करत, काय झालं असतं स्वराज्याचं, कधीतरी जाऊन गाठायलाच पाहिजे ना त्यांना. तर त्याच्यामुळे आता जास्त काळजी करून काही उपयोग नाहीये. आणि तुम्ही ह्युमन मेटानिमो व्हायरसची काळजी केली आणि त्याच्यापासून वाचवलं, मग मार्बर्ग व्हायरस येईल, मग H5N1 येतोय, ऍडिनो व्हायरस येईल, बॅक्टेरिया येतील, अजून मग किती किती जणांची काळजी करत बस, मग जगायचं कधी ही सगळी काळजी चालू असताना. आणि दुसरं म्हणजे काळजी करणार तरी काय, तुम्ही म्हणाल समजा मास्क घाला. जर का ओमिक्रॉन सारखा वेगाने पसरणारा असेल तर मास्क नाही थांबवू शकत त्याला. आणि मास्क मुळे, म्हणजे मी मास्कच्या विरुद्ध नाही म्हणत आहे, पण इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक असतील त्यांना मास्क घालायचे तर घालू दे. पण आता तुम्ही मास्क वगैरे परत आणले किंवा त्याची सक्ती केली तर लोकांच्या मनात ते जे एक विषादपूर्ण मनोधैर्य त्यांचं तयार होईल ना, त्याचा खूप वाईट परिणाम होईल. हात धुवायचे तर धुवा, हात मस्त धुवा, पण हात धुवून एकमेकांच्या मागे लागू नका, छळू नका एकमेकांना, जसं कोविडच्या वेळेला आपण केलं होतं तसं. हात धुवा. आता ते काय काय, मी एका डॉक्टरच्या पॅनलवर बसलो होतो, माझं तर भांडणच चालू होतं त्यांच्याबरोबर सुरुवातीलाच, कोणी दिसला की ते म्हणाले गर्दीच्या जागा टाळा. अरे मी डोंबिवलीचा मुलगा, गर्दीच्या जागा टाळा तर काय उडत जाऊ का दादरला, कामाला जाते तुम्ही KEM ला, तर कसं जाणार, कसा टाळणार डोंबिवलीचा मनुष्य गर्दीचे, म्हणजे काय तोंडाला येईल ते आपण बोलतो. काळजी घ्या, काळजी घ्या म्हणजे काय काळजी घ्या. मी आता सांगतो काही काळजी घेऊ नका, काही काळजीचं कारण नाही. आता तुम्हाला तुमच्याकडे इम्युनोसप्रेस मूल आहे असं तुम्हाला वाटतंय, गर्दीची जागा पुढचे काय 2-3 आठवडे टाळायचे असतील तर टाळा, पण माझ्या मते ही काळजी घेऊन काही फरक पडणार नाही, काही काळजी घेऊ नका. आता याचं काही औषध नाहीये. पण लोकांच्या मनात भीती काय असते माहितीये का, ओरिजिनल कोविड होता ना, मार्च 2020 आपल्याकडे आला होता, पहिली लहर होती तो एवढा सिरियस नव्हता, होता सिरियस, खूप लोक मेले आणि अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. डेल्टाच्या वेळेला कहर झाला होता. तर ओरिजिनल कोविडचा डेल्टा कसा झाला, कारण तो पसरत राहिला आणि पसरत असताना तो बदलत गेला. तर आता लोकांच्या मनात एक धाकधूक असते की हा आपल्याकडे नाहीये कारण आपल्याकडे इम्युनिटी आहे, पण बोंबलायला चीनमध्ये तो पसरतोय. चीनमध्ये पसरता पसरता तो बदलला. अचानक सहदेवचा भीम झाला किंवा शकुनीचा दुःशासन झाला किंवा दुर्योधन झाला आणि आपल्याकडे आला. तर मग आपण काय करणार आहोत. असा झाला तरी पॅन्डेमिक होणं कठीण आहे, कारण त्याची साखळी ऑलरेडी तुटलेली असेल नॉवेल व्हायरस नसल्यामुळे, आणि आपण एकमेकांना त्रास देणार नाही. आणि समजा तुम्ही म्हणताय की कोणी इंजिनियर करून आणला व्हायरस, कुठला शत्रू आहे भारताचा, आणि त्याने HMPV इंजिनियर केला, समजा आता यायला लागेल सोशल मीडियावर लवकरच अशा थिअरीज वगैरे, समजा असं काही नसेल पण समजा असं काही आहे, तर त्याची ट्रीटमेंट सध्या अँटीव्हायरल काही नाहीये,
पण मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणून एक त्याची छान ट्रीटमेंट पटकन कुठल्याही व्हायरसची बनवता येते. मागच्या वेळेला प्रॉब्लेम काय झाला होता, लोक एवढे होते ना पेशंट की सगळे घाबरून गेले होते. यावेळेला आपल्याला माहिती आहे जे सिरियसली इल होऊ शकतील त्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक करायचा ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरून 3-4 महिन्यामध्ये बनवता येतील. या लागलं असतं, पण ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहे, आपल्याला याची काही गरजच लागणार नाहीये, तयारी करून ठेवायची. नक्कीच. म्हणजे गोडसे सर, तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याच्यामधले 2 महत्त्वाचे मुद्दे, की घाबरून जाऊ नका, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इम्युनिटी आपली स्ट्रॉंग ठेवणं फार गरजेचं आहे, आणि प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, मात्र स्वतःची तब्येत सांभाळा, काळजी घ्या, असं तुमच्या सांगण्यातला मतितार्थ जो आहे तो तरी लक्षात येतोय. गोडसे सर, धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि ही चांगली माहिती जी आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात, त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.